मेगा फायनल मध्ये प्रवेश करतलो. सामन्याक होतली सुरुवात. नाणेफेकीचो कौल लागलो पारसेम क्रिकेट संघाच्या बाजून. JSMR हरमल क्रिकेट संघ प्रथमतः फलंदाजी. सलामीची जोडी असा मैदानात. धनंजय आणि त्याचो संघ साथीदार नितेश गडेकर गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकाची जबाबदारी सचिन पाडजी. 6 षटकांचो सामनो. सलामीची जोडी हरमल क्रिकेट संघाची. तोडफोड करणारी ही जोडी JSMR हरमल विपक्ष चालू असलेलो सामनो SS पदर पारसेम. सामन्याक झाली असा सुरुवात. हेवी गो, लेट्स प्ले. पहिलो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा झालेलो प्रयत्न. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर इलो. एकेरी धाव काढली गेली. श्री गणेशा झालो. बोनी झाली असा धावांची 1 या धावसंख्येन. सचिन पाडजी नावाचो गोलंदाज गोलंदाजी मार्गवर. पहिल्या षटक पॉवर प्लेचा षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक डीप वाईड डिश लॉंग ऑफ रिजन मध्ये आणि एक डीप मिड विकेट रिजन मध्ये. बाकीचे सगळे खेळाडू दिसतात ते 30 यार्ड सर्कल मध्ये. षटकाची दुसरो चेंडू हलक्या हातान चेंडू स्टिअर केलो. एकेरी धाव जातली पूर्ण 1 या धावसंख्येन. 2 चेंडूचो खेळ झालो असा समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकार बिनबाद 2. सचिनच्या षटकात ते तिसरो चेंडू. यावेळी मात्र चेंडू गेलो असा आकांड्याच्या पहिल्या षटकारासाठी. 6 धावा. काय दर्जेदार फुटको बघूक मिळालो. फलंदाज धनंजयच्या बॅट मधनं सचिनच्या नाकार मारलेलो मुटको. 3 चेंडूचो खेळ झाला असा समाप्त. 8 अशी धावसंख्या धावफलकार. षटकाची पुढचो चेंडू. यावेळी मात्र दर्जेदार चेंडू बघूक मिळालो. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा झालेलो प्रयत्न आणि या प्रयत्नात मात्र सचिन पाडजी यशस्वी झालो. फलंदाज धनंजय थोडस बीट झालो या चेंडूवर. 4 चेंडूचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली. धावफलकार बिनबाद 8. अटकेच्या पेटक्यार जाऊन पोचलेलो धावफलक. आडव्या बॅटने फटको टोलवण्यासाठी झालेलो प्रयत्न. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोटेक्शन. रनआउटची झाली संधी निर्माण. पंचांचा एक बोट झाला आकाशाच्या दिशेवर. गरज नव्हती या धावेची. 30 यार्ड सर्कल मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण बघूक मिळालेला आणि फलंदाज धनंजय रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाक डकआउटच्या दिशेने. पहिला लागलेला कलाम. पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने. नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने रितेश. स्वस्तात माघारी परतलो धनंजय. धाव घेऊची गरज नव्हती. गरज नसताना मात्र एकेरी धाव घेण्याचं झालेलो मोह थोडंसं अंगलट दिलो मैदानामध्ये. रितेश न्यू बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. स्ट्रायकिंग एंडला नितेश गडेकर. सचिनच्या षटकात पुढचो चेंडू. दर्जेदार फटको. पॉइंट आणि कव्हरच्या मधसून चेंडूचा झालेलो प्रवास. कॅरेबियन स्टाईल मध्ये झाला असं क्षेत्ररक्षण. एकेरी धावसंख्येची पावला
दुहेरी धावसंख्येकडे वळली गेली आणि बघता बघता मैदानात 2 धावा झाल्या असं पूर्ण. 2 या धावसंख्येत मात्र षटकाची झाली असं सांगता एका षटकाचा खेळ झाला असं परावर्तित. सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोचली. 10 धावा धाव फलकार. गोलंदाजी मार्कवर असतो सज्ज. 1 बाद 10 असो धावफलक धावफलकार. पटूच्या षटकातील पहिलो चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होतो. खोदून काढण्याचा झालेला प्रयत्न डिरेक्ट हिट स्वतः फॉलो थ्रू मध्ये केलेला सुरेख क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर मात्र सुरेख बॅकअप बघूक मिळाला. एकेरी धाव 2 फलंदाजांनी पूर्ण केली. सुरेख क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट या दोनही खेळाडूंच्या माध्यमातून बघूक मिळाला आणि एकेरी धावेन सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली असा 11 धावा. एकेचो डबल गेम स्क्रीनवर 11. दुसऱ्या षटकात झालो असा प्रारंभ. अनिवार्य पॉवर प्लेची 2 षटका. पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघाले. सुरेख गोलंदाजी गोलंदाज सचिन पाटजीचे आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये लक्ष्मणचा पहिलो चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू. दुसऱ्या बाजून स्ट्रायकिंग एंडवर यावेळी मात्र नितेश गडेकर. नितेशचा बॅट बंद. मोठ्या फटक्यासाठी झाला असा प्रयत्न. खेळाडू चेंडूच्या खाली वळ्यात येऊन पडलेलो चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाज नितेश तंबूच्या दिशेने दुसरा लागलेला कलाम. दुसरा खेळाडू बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानामध्ये विशाल. सांघिक धावसंख्या धाव फलकार. 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने विशाल. विशालला आपल्या नावाप्रमाणे कामगिरी करूची लागतली. विशालमय कामगिरी करण्याची अपेक्षा हरमल क्रिकेट संघाकडनं विशाल. षटकातील तिसरो चेंडू दर्जेदार चेंडू दर्जेदार चेंडू. फलंदाज विशाल एका बीट करणारो चेंडू. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क जाऊक नाही. बाकीचे सोपस्कार पूर्ण करता यष्टरक्षक. निर्धाव चेंडूची झाली सांगता. पोलंड्या चेंडूची झाली असं सांगता सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली 11. 3 चेंडूचा खेळ झाला असं समाप्त. कौतुक करूचा लागतला गोलंदाजाचा. पुन्हा एकदा तसोच चेंडू. फलंदाज विशाल पुन्हा एकदा झालो बीट. मुलाब्याचा नाणा आणि तालाशिवाय गाणा यांचा जसो काही संपर्क नसता तसो क्रिकेटच्या मैदानावर वलवण्यात काय अर्थ नसता. हाय मात्र फलंदाज विशाल फक्त वलवता फक्त वलवता. स्टेप आउट करून खेळण्याचा झालेला प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघालो पहिल्या टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक ब्रँडेड चौकार.
चौकारांशी वाढलेली धावसंख्या, परावर्तित झालेली धावसंख्या 15 धावा धावफलकार. षटकाची पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न, चेंडू उडालो आणि थेट जाऊन प्रेक्षकात विसावलो. 6 धावांसाठी ब्रँडेड षटकार. जो शुभ अंक 21 वर जाऊन पोहोचलेलो धावफलक JSMR हर्मल क्रिकेट संघाचो पहिल्या 2 षटकामध्ये 10.50 ची सरासरी आपणाक भोग मिळाली. पहिल्या षटकामध्ये 10 धावा निघाले. दुसऱ्या षटकामध्ये अंतरिम 2 चेंडूवर एक मोठो फटको आणि एक चौकारानिशी परावर्तित झालेली धावसंख्या 21 असो धावफलक. तिसऱ्या षटकाक होतलो प्रारंभ. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. गोलंदाज सागर मोरजकर. तिसऱ्या षटकाचो खेळ प्रगती पथार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रितेश. नॉन स्ट्रायकिंग एंडला एक चौकार आणि एक षटकारांचे खेळ करणारो फलंदाज विशाल. पहिलो चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर इनसाइड आउट खेळण्याचा झालेलो प्रयत्न. फिल्डरच्या कपडावरसून चेंडू गेलो आकांड्या पार, गडग्या पार, घरात घुसलो लांडगो, भियान मेलो पांडगो. षटकार. त्यावेळी मात्र पंचांचे दोन हात झाले असत समांतर. चेंडू बघूक मिळालो असा अवांतर आणि या अवांतरच्या स्वरूपात एकेरी धावेन सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 28 धावा धावफलकार. पहिल्या चेंडूर केलेलो प्रहार. सागर मोरजकरच्या विरोधात केलेला आक्रमण फलंदाज रितेशने. परत एकदा भरकटलेली दिशा. पंचांचे दोन हात झाले समांतर. चेंडू बघूक मिळता अवांतर. अवांतर चेंडू इंग्रजीमध्ये WID वाईड म्हटला जाता. त्या चेंडूक मालवणीत म्हटला जाता बघता भजी मागता वडे समुद्राक मासो तडीक मॉल. अशा पद्धतीचो असा ह्यो चेंडू. अतिरिक्त एक धाव देऊन जातलो. एक या धावसंख्येन 29 बनले असा धाव फलकार. मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये चेंडूचो झालेलो प्रवास. क्षेत्ररक्षक इलो पहिल्या प्रयत्नात फेकी केल्यान फेकी जरा चुकीच्या एंडला आपणाक बघूक मिळाली. जोपर्यंत चेंडू येता तोपर्यंत मात्र दुहेरी धावेची लहर इली. सागरने निश्चितपणे सुरुवातीच्या कालखंडामध्ये या मैदानावर मेडन ओव्हर टाकण्याचो पराक्रम केल्यान, डबल विकेट घेण्याचो पराक्रम केल्यान तो सागर 31 धावसंख्या. बॅटची लीडिंग एज. फ्लाइंग स्लिप मध्ये झालेलो चेंडूचा प्रवास. जोपर्यंत क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडंसं फंबल. एकेरी धाव तर झाली असा पूर्ण. 1 या धावसंख्येन सांघिक धावसंख्या 3 चेंडूचो खेळ झालो असा समाप्त. 32. सलामीची जोडी स्वस्तात माघारी परतली आणि त्यानंतर मात्र फलंदाज रितेश आणि विशाल ही जोडी जमली मैदानामध्ये.
षटकातील पुढचा चेंडू मोठ्या फटक्यासाठी झालो असा प्रयत्न. चेंडू यावेळी मात्र गेलो असा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक ब्रँडेड चौकार. चार चेंडूंचा खेळ झाला असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फरका स्थिरावले गेले असा 35 धावा. 36 धावा धाव फलकार. आडव्या बॅटचा फटको. डीप वाईड डिश लॉंग ऑन द रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात चेंडू कॅरी केल्या. चेंडूची फेकी करता तोपर्यंत मात्र एकेरी धाव. एक या धावसंख्येत मात्र सांघिक धावसंख्या 1 ने वधारली. 37 धावा धाव फलकार. 5 चेंडूंचा खेळ झालो असा समाप्त. या षटकाची सांगता करणारो अंतरिम चेंडू असतलो बाकी आणि मालवणीत सांगोचा झाला तर भैरवी घालणारो चेंडू असा बाकी. रितेश नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेन षटकाची सांगता करणारो. अंतरिम चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटको. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर इलो. पहिल्या प्रयत्नात झालेली फेकी आणि त्यानंतर मात्र एकेरी धाव. एक या धावसंख्येन 3 षटकांचा खेळ चालू असा समाप्त. सांघिक धावसंख्या धाव फलकार. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात बनले असत 38. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ असा बाकी आणि येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतला काय बिघडतला ते सांगण्यासाठी मात्र आवाज ऐक्या मिस्टर नाना परब. थैंक यू जयेश परब। सेमीफाइनल का मुकाबला पहला चल रहा है जहां पर एसएस ब्रदर्स पारसेम विपक्ष हरम्बल क्रिकेट टीम के बीच जेएमएसआर हरम्बल क्रिकेट टीम। जहां पर टॉस जीता पारसेम क्रिकेट टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला। 3 ओवर का खेल समाप्त हुआ। स्कोरबोर्ड पर 38 रन और मैच के दरमियान यहाँ पर आज के दिन के लिए एक सुंदर अंग्रेजी का आवाज यहाँ पर श्याम कलगोटकर का आगमन हुआ है। श्याम जी आपका हार्दिक हार्दिक स्वागत। बैकफुट पर जाकर ऑन साइड में गेंद को मिड विकेट से क्षेत्ररक्षक यहाँ पर शॉट मैदान तक पहुंच रहे हैं। यहाँ पर लॉन्ग ऑन से खिलाड़ी आए जरूर गेंद को तुरंत उठाते फील्ड करते थ्रो करते एक सिंगल बनाए अपनी टीम के लिए। इस सिंगल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ 39 रन की योग पर 39 रन लॉस ऑफ 2 विकेट्स। पहला विकेट 8 रन की योग पर, दूसरा 11 रन की योग पर। तो एक अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए बन रहे। एक मिडल ऑर्डर की बात कीजिए तो एक समझदारी का क्रिकेट संयम के साथ खेल रहे। पेवेलियन एंड से बॉलिंग बार पर जो चौथा ओवर जारी है। अच्छा स्क्वायर कट निकला, बेहतरीन कवर ड्राइव निकला जहां पर डीप कवर पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद निकली है। गेंद बाउंड्री लाइन से बाहर 4 रन के लिए चौका मिला और चौके के साथ स्कोर आगे पहुंचा। आशुतोष का ओवर जारी है मैदान पर, जहां पर चौका जरूर मिला दूसरी गेंद के ऊपर। आने वाली तीसरी गेंद और सामना करेंगे बल्लेबाज विशाल। छोटी गेंद कारपेट के सारे ऑन साइड में यहाँ पर डीप लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात किया है।
एक आसानी के साथ गेंद को उठाते थ्रो करते, तब तक एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक साथ एक रन के साथ मंजिल आगे बढ़ रही है, जहां पर टॉस हारकर बल्लेबाजी करने का एक सुनहरा मौका मिला JMSR हरमल क्रिकेट टीम के लिए। 2 विकेट लौटने के बाद एक अच्छी समझदारी का क्रिकेट संयम के साथ खेल रहे हैं। एक लेफ्ट हैंड और राइट हैंड की जोड़ी है मैदान पर, जहां पर रितेश और विशाल वांगणकर जो साथ दे रहे हैं। ये देखिए बल्ले के बीचों बीच और गेंद को उड़ाया लगभग डीप लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। पचास रन पूरे होते हरमल क्रिकेट टीम के लिए। 50 तो बन चुके। चौथा ओवर जारी। आशीष बॉलिंग मार पर पवेलियन एंड से। बैकफुट पर जाकर ऑन साइड में मिड विकेट्स में खिलाड़ी तैनात किया। 1 रन तो आसानी के साथ बनेगा। 1 रन के साथ दोनों बल्लेबाज पॉपिंग क्रीज में सुरक्षित। स्कोर आगे पहुंचता हुआ 1 रन से, जहां पर 51 रन, 51 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 5वां ओवर, जहां पर चौथे ओवर की शुरुआत, जहां पर आशुतोष के इसी ओवर में 1 छक्का 1 चौका शामिल, और ए ओवर की आखिरी गेंद होगी, जहां पर बॉलिंग बार पर आशुतोष, सामने बल्लेबाज विशाल वांगणकर। अच्छी गेंद, सेंसिबल क्रिकेट, संयम दिखा। हल्का सा बल्ले का ऐन मौके के ऊपर मुंह खोला और बैकवर्ड पॉइंट में खिलाड़ी तैनात किए। गेंद को उठाते थ्रो करते, तब तक एक सिंगल बनाया विशाल वांगणकर ने। टीम का टोटल स्कोर आगे बढ़ा, जो 4 ओवर के समाप्ति के बाद टॉस हारने के बाद बल्लेबाजी JMSR हरमल क्रिकेट टीम 2 विकेट के नुकसान पर 52 रन स्कोरबोर्ड पर। का खेल समाप्त हुआ 52 रन 2 विकेट के नुकसान पर। पहला विकेट 8 रन के ऊपर, दूसरा 11 के ऊपर। तो एक अच्छी साझेदारी बन रही है मिडिल ऑर्डर के विशाल वांगणकर और साथ दे रहे रितेश नाइक हरमल क्रिकेट टीम से। और आने वाला दूसरा सेमीफाइनल मुकाबला रहेगा भूमिका 11 कांडका और उनके सामने मोक्ष 11 पेरनम के बीच रहेगा दूसरा सेमीफाइनल का मैच, जहां पर पहला मुकाबला मैदान पर आप देख रहे हैं AK-47 का एक खूबसूरत मैदान, और चारों तरफ यहाँ पर ग्रास है, हरियाली है, तो बल्ले अच्छा दिखाई रहता है वो मैदान। फ्लड लाइट की एक टूर्नामेंट, डे नाइट टूर्नामेंट चल रही है और फील्ड में तब्दीली कर रहे हैं। यहाँ पर राइट हैंड बल्लेबाज सामना करेंगे गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सचिन पाड़जी और सामने बल्लेबाज विशाल वांगणकर। ये देखिए बल्ले के सामने और गेंद को बल्ले के ऊपर लिया। गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन से बाहर, 6 रन के लिए। हमला किया पहली गेंद के ऊपर विशाल वांगणकर ने। क्या बल्लेबाजी, सामने गेंद थी और गेंद को बल्ले के बीचों बीच लिया और 6 रन हासिल किए। अच्छी गेंद, कम बैक किया। एक तेरी तो एक मेरी, लेकिन अंपायर का सही फैसला। लग रहा था गेंद अच्छी है, लेकिन अंपायर का फैसला वाइड बॉल का था। 59 रन के ऊपर 59 लॉस पर 2 विकेट्स। 5वां ओवर जारी है और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर सचिन पांडे का दूसरा स्पेल जारी है मैदान पर।
जो टीम की ओर से 5वीं ओवर लेके बल्ले का ऊपर जरूर ले टॉपेज हुआ है, गेंद हवा में यहाँ पर खड़ी हुई, खिलाड़ी मौजूद है थोड़े से दूर, लेकिन एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से क्षेत्ररक्षक गेंद को उठाते थ्रो करते दूसरा रन भी पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। रितेश नाइक का साथ दे रहे विशाल वाइंगणकर, और विशाल ने अपने इरादे स्पष्ट किए मैदान पर, चारों और उनके शॉट जरूर देखने के लिए मिले। बल्लेबाजी का विवरण देख सकते तो दो चौके, दो छक्के और 3 चौके के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। 11 गेंदों में 29 रन बन रहा है। फुलर लेन की डिलीवरी, मिनी हेलीकॉप्टर शॉट दिलाने को कोशिश, लेकिन फॉलो थ्रू में एक बेहतरीन फील्डिंग। इतना आसान नहीं रहता है जहां पर दौड़ लगाने पर गेंदबाजी करते हुए बेहतरीन फील्डिंग, और इससे के साथ रनआउट के रूप में तीसरी विकेट मिलते हुए एसएस ब्रदर पारसिम क्रिकेट टीम के लिए 3 विकेटों के नुकसान पर स्कोर पहुंचा है कुल मिला के 61 के 61 रन 3 विकेटों के नुकसान पर। विशाल वाइंगणकर की जहां पर कहानी बता दो, इसी टूर्नामेंट में क्वार्टर फाइनल के मुकाबले में यादगार बल्लेबाजी हुई थी, 37 रन की पारी खेले थे, तो उसी के अंदाज से क्वार्टर फाइनल का मुकाबला जीती थी जेएमएसआर हरम्बल क्रिकेट टीम। तो 5वां ओवर समाप्त होने के बाद आखिरी ओवर जारी रहेगा यहाँ पर मैच का, तो आखिरी ओवर किस गेंदबाज के ऊपर भरोसा दिखाएगा। यहाँ पर 5वां ओवर जारी है, तो आखिरी 2 गेंदे बचे, आने वाला आखिरी गेंद जरूर होगा, लेकिन इसके पहले 2 गेंदे बचे, 3 गेंदे, माफ कीजिए 3 गेंदे बचे। ये देखिए आड़े बल्ले से गेंद को खेलने की कोशिश, लेकिन अंपायर का फैसला आता हुआ वाइड बॉल का, और वाइड बॉल जरूर दी है, लेकिन जहां पर देख रहे, जहां पर फील्डिंग करनी होगी एसएस ब्रदर्स क्रिकेट टीम से, जहां पर रिव्यू मांगा है, जहां पर देखेंगे टेलीविजन अंपायर आदरणीय श्री सिद्धेश हरमलकर देखेंगे जरूर, लेकिन उसके पहले स्कोरिंग की बात की जाए तो 62 रन 3 विकेट के नुकसान पर, 62 रन लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4 ओवर्स। 5वां ओवर जहां पर जारी है, कुल मिला के 5वें ओवर की 3 गेंदे तो हो चुके हैं। तीसरे टेलीविजन अंपायर का फैसला वाइड बॉल का आता हुआ, जब मैदान पर देख सकते हैं कितनी बेहतरीन अंपायरिंग का काम यहाँ पर देख रहे हैं, तो वाइड बॉल, और वाइड बॉल के साथ स्कोर आगे पहुंचता हुआ, जहां पर 62 रन के ऊपर पुल किया गेंद को, लेकिन हवा में गेंद जरूर बहुत देर तक रुकी थी, और गेंद को उड़ाया जरूर है मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। सचिन नए बल्लेबाज पहुंच चुके हैं, सचिन महाल है, जहाँ एक छक्का जरूर उनके बल्ले से देखने के लिए मिला, जो जेएमएसआर हरमल क्रिकेट टीम से।
अच्छी गेंद, तेज गेंद जरूर, लेकिन अंपायर का फैसला इसी गेंद के ऊपर वाइड बॉल का आता हुआ, और वाइड बॉल के साथ और एक बोनस के रूप में, तोहफे के रूप में रन बन रहा है यहाँ पर JMS हरमल क्रिकेट टीम के लिए। टॉस की बात की जाए तो टॉस जीता था SS ब्रदर पारसिक क्रिकेट टीम ने और गेंदबाजी करने का फैसला किया मैदान पर। जो ओवर जारी है, 5वें नंबर का ओवर जारी, जो उर्मल बाग एंड से गेंदबाजी का भार संभाल रहे। ये देखिए पुलर लैंड की डिलीवरी, वाइड यॉर्कर, एक कितनी भी अच्छी गेंदबाजी, कमबैक क्या जरा, उसके पहले गेंद के ऊपर वाइड बॉल थी, एक गेंद के यहाँ गेंद करने की कोशिश कर रहे थे, लेकिन उसके पहले की गेंद वाइड बॉल, उसके ये देखिए बेहतरीन गेंदबाजी, शानदार गेंदबाजी करे अपने टीम के लिए। तो कुल मिला के स्कोर भी आगे, जहाँ पर 69 रन के ऊपर, 69 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स, जहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज सचिन महाले। स्विच, थर्ड मैन बाउंड्री लाइन से बाहर, लगभग हवाई सफर, अंपायर का जरूर फैसला बनेगा इस गेंद के ऊपर। 6 रन बन रहे और छक्का छक्के के साथ स्कोर आगे बढ़ा, 75 रन 3 विकेटों के नुकसान पर, 75 रन लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5 ओवर्स। तो आने वाली और एक ओवर बाकी है, सिर्फ 6 गेंदे बाकी हुई, लोग जरा कोशिश जरूर करेगी टीम। जरूर मिलता है, यहाँ पर टाइम लिमिट रहता है, तो इसके बीच फील्डिंग SS ब्रदर पालसेम क्रिकेट टीम के लिए पेनल्टी जरूर लगी है मैदान पर, जहाँ पर जहाँ पर एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड से सर्कल के अंदर होगा। जहाँ पर बल्लेबाजी की बात रही तो एक बेहतरीन बल्लेबाजी, 75 रन तो पचहत्तर रन तो बन चुके 3 विकेट के नुकसान पर, और गेंदबाजी में परिवर्तन, आखिरी ओवर जारी रहेगा मैदान पर, जहां पर बल्लेबाजी का सवाल विशाल वाइंगणकर और उनके साथ सचिन महाले, जो 2 छक्के के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल वाइंगणकर ने अब एक अच्छी बल्लेबाजी हुई अपनी टीम के लिए, एक 90-100 के आसपास जाने की कोशिश करेगी JMS हरम्बल क्रिकेट टीम। तो गेंदबाजी में परिवर्तन, साइश रामजी बॉलिंग मार्ग पर, निधि कोटे का, जहां पर सवाल देखे तो पहला ओवर और टीम की ओर से आखिरी ओवर होगा। साइश रामजी बॉलिंग मार्ग पर, स्ट्राइक पर बल्लेबाज यहाँ पर विशाल वाइंगणकर, एक आक्रामक ढांचे की बल्लेबाज, खाते यहाँ पर दीवार जैसे मैदान पर खड़े, हर गेंदबाज के ऊपर हावी होकर बल्लेबाजी के विशाल, एक अच्छा करिश्मा दिखा। 75 रन तो बन चुके हैं, तो आने वाली 6 गेंदें बाकी है, और बॉलिंग मार्ग पर साइश, फुलर लैंड की डिलीवरी, जहां पर जड़ों में डाली हुई गेंद को यहाँ पर जरूर प्ले किया है, पर मिड शॉट मिड विकेट तक गेंद को पहुंचे, विकेटों के पीछे यहाँ पर क्षेत्ररक्षक बनकर गेंद को उठाया और आसानी के साथ एक सिंगल मुकम्मल किया। सिंगल के साथ विशाल वाइंगणकर के खाते में 1 रन और टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ, जहां पर एक गेंद समाप्त होने के बाद 76 रन 3 विकेट के नुकसान पर, पहला विकेट 8 रन, दूसरा 11 और तीसरा 61 रन के ऊपर। सामने बल्लेबाज, नए बल्लेबाज, जहां पर 2 छक्के के साथ सचिन महाले सामना करेंगे। पुलर लैंड की डिलीवरी, बल्ले का टॉप एज, अंदरूनी किनारा लगा और विकेट नंबर 14 वापस लौट चुका है। यहाँ पर हरम्बल क्रिकेट टीम का टॉस जीतकर यहाँ पर गेंदबाजी करने का फैसला किया था SS ब्रदर पारसेम क्रिकेट टीम ने, लेकिन चौथी सफलता हाथ में लगती हुई यहाँ पर बल्लेबाजी की सवाल देखे तो स्कोर बन रहा है 76 रन, लॉस ऑफ 4 विकेट्स। तो
सेमीफाइनल का मुकाबला भूमिका 11 कांड का विपक्ष मोक्ष 11 पेरनम क्रिकेट टीम। आप टॉस के लिए कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए। यहाँ पर इनिंग समाप्त होने के बाद दूसरे सेमीफाइनल का टॉस किया जाएगा। ये आपके लिए पूर्व सूचना। यहाँ पर मैदान पर आखिरी ओवर का खेल जारी है। नए बल्लेबाज वीरेंद्र वीरेंद्र नाइक पहले गेंद थोड़ी से यहाँ पर समझ नहीं कुछ सके, गेंद पूरी तरह से ब्लॉक हाल में गेंद यॉर्कर लेंस जैसी गेंद के विकेट पीछे यहाँ पर 22 के रूप में 1 रन और 1 रन के साथ स्कोर विशाल जी मारिए आगे बढ़ रहा है 77 के ऊपर 77 रन 4 विकेट के नुकसान पर। यहाँ पर गेंदबाजी के सवाल है तो साईश राम जी एक अच्छी ओवर सफल ओवर चल रहा है मैदान पर। ये देखिए सब क्लीन बोल्ट, यहाँ पर तेज थी, टिप्पा सही रखा, लाइन सही है और एसएस ब्रदर क्रिकेट टीम के लिए और एक सफलता मिलते हुए जिनकी 5वीं सफलता मिलते हुए। हरम्बल क्रिकेट टीम की बात की जाए तो 5 विकेट के नुकसान पर 77 रन स्कोरबोर्ड पर 77 लॉस ऑफ 5 विकेट्स। साईश राम जी चले बोले मार पर बैकफुट पर जाकर ऑन साइड में, लेकिन गेंद को लगभग उड़ाया जरूर है। गेंद यहाँ पर बाउंड्री लाइन से अंदर जरूर गिर चुके हैं या बाहर हो ये जरूर फैसला बताएंगे थोड़ी देर के बाद, लेकिन जानकर यहाँ पर जांच कर रहे पूरी तरह से अपने लिए समय ले रहे और अंपायर का जरूर इशारा बन रहा है कमेंट्री बॉक्स के सामने। तो इस गेंद के ऊपर चौका मिला और चौके के साथ मंजिल आगे बढ़ते हुए 81 रन 5 विकेट के नुकसान पर। जहां पर लक्ष्मण खड़े थे, जहां पर मौका ही नहीं मिला तो उनके लिए गेंद को रोकने का 4 रन जरूर मिले। आते आते यहाँ पर सिद्धेश नाइक स्ट्राइक पर। बड़ा शॉट इनसाइड आउट का शॉट और लगभग डीप एक्स्ट्रा और बाउंड्री लाइन के करीब गेंद पहुंची है। जरूर गेंद को पहली प्रयास में रोका, 1 रन पूरा किया, दूसरे के लिए पलटे, लगभग खतरा बन रहा है मैदान पर। तीसरे के लिए दौड़ना चाहते थे लेकिन जरूर यहाँ पर रनआउट का विकेट मिला और विकेट के साथ साथ जहाँ पर स्कोर जरूर रुका है। जहाँ पर JMSR हॉर्मल क्रिकेट टीम की बात की जाए तो टॉस हारने के बाद बल्लेबाजी करने का एक सुनहरा मौका दिया एसएस ब्रदर पारसिम क्रिकेट टीम ने। तो 5-6 विकेट के नुकसान पर 83 रन बनाए पहले बल्लेबाजी करते हुए और 84 रन का लक्ष्य। तो 83 लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 6 ओवर। तो आने वाले 36 गेंदे और मुकाबला जीतने के
And thank you, Nana Parab. Target of 84 runs required in 6 overs in this first semi-final. SS Brothers Parsam taking on JMSR Harmal. Harmal posting 83. Top scored by Vishal with 30 in 14 deliveries. And there are the two openers. Sahil Arolkar along with Rohit. With the ball, Sachin. From the Urmal Bagh end. Here's the first delivery in this run chase. Full toss and goes over the top, over covers. One bounce into the fence for 4. That's a cracking start by Sahil. The commentary box. Supporter of JMSR Harmal. 84 looks to be a big total, but this man holds the key. Sahil Arolkar, if he gets going with support of the others, they can certainly turn on the heat. Match coming up next will be the semi-final 2. Bhumika 11 Karnka taking on Moksha 11 Pernem. That one capped a bit low. Moksha 11 Pernem winning the toss, deciding to bowl first in that semi-final 2. Officials in the middle, Raju Dabholkar and his partner Sujit Rane. Scoring has been handled by again deep in the crease. This time some work to do for that fielder. And will come around, cut it off. A couple of runs have been added. Score moves on to 6. Scoring has been handled by, of course, Dheeraj Palyekar. Sometimes in the middle by Triveni Savant. All these games live on YouTube through tenniscricket.in. The second name of quality. Oh, opportunity missed. Wanting to just flick it on the onside. There was nobody there. Would have got it on the head of that fielder at short square. That would have been a boundary. 4 deliveries, 6 runs have been scored. This being the power play over. Again, not finding the meat. Just that inside edge. And again, that ball keeping a bit low. Now the dot delivery. That's big. And that's gone. It's out of here. A maximum 20 over. 12 runs coming from the first. 12 without loss after 1. SS Brothers Parsim. Change in bowling. It will be Vishal Vaingankar. Twelve without loss after the first over in pursuit of 84 runs. SS Brothers Parsam. As far as JMSR Harmal are concerned, they need to strike early. Can't afford to giving too many runs at the start. The lay of good foundation will be problems
for them later on in this run chase. Rohit will face his first delivery from Vishal. Full toss delivery. This time straight to the field. A chance for an out. Direct hit would have been gone for all money. But wasn't to be. Gets off the mark with a single, does Rohit. Brings Sahil back on strike. This also being the second power play over. Man at wideish bit of long off has been just moved towards deep extra cover. And man at deep mid wicket on the fence. Short delivery. That's up in the air. Fielder getting underneath. And taken. That's a big wicket. As Sachin takes the catch and Sahil Arolkar departs. It's 13 for 1. Chandroji is in the middle. Straight away goes over the top in the air again, and that's very well done. Again by Sachin. On the ropes. Would have been taking the catch, but it's gone down. Valiant effort though. Saved a certain maximum for his team. Gets off the mark with that single. You can see it on the replay. There you can see on the big screen, provided by tenniscricket.in. Full, and that will be a dot. Excellent delivery, bowled very full. Vishal, firstly to Sahil, bowled him that indipper which came in, and which Sahil only had to do was to place it in the hands of that fielder at deep mid wicket. That's nicely played on the bounce to the fielder at deep extra cover. In fact, at deep long off, just one. Another single taken, score moves to 15. 12 runs per over, the asking rate. Now it will creep up with that wicket of Sahil Arolkar. Shubham Chandroji in the middle. Can he take his team home? Has done it in the past. Can he deliver tonight? Short delivery, that's up in the air. Fielder getting underneath and can't get there. And that will be just checked whether it's a boundary or a maximum. We'll have a look. And that's gone for 4.
Change in bowling. Nitesh Gadekar from the Urmal Bagh end. 2 overs completed, 19 for the loss of 1. Nitesh Gadekar has been given the ball. 24 deliveries and requiring 65 runs to win. Short delivery, and that has been missed. Slower delivery might have been, and the batsman already threw the shot. Rohit need to give as much a strike as possible to Shubham. Can't afford to miss out on this kind of freebies. That's up in the air and gone straight to the fielder. Another wicket gone. Both the openers back in the pavilion very cheaply. It's 19 for 2. SS Brothers Parsam. Runs required in 22 deliveries. Anybody's game this from here on. Nitesh Gadekar with his tail up after that wicket. Swing and a miss. Again a slower delivery. Very slow that time. Another dot. What a superb over this so far. 3 deliveries. Yes, again that fan waving the hands. Too much crowd tonight. Maybe from the Republic of Russia. Again swing, again missed. Again good delivery. This time just kept a bit low. Halfway stage. 3rd over in progress. 19 for the loss of 2 wickets. 65 more required. There he goes. Does he find the man? Indeed he has found the man. Another one gone. Chile also disappoints. He also departs. It's 19 for 3. Struggling at the moment. SS Brothers Parsam. Firing 65 in the remaining 3. 18 deliveries, 65 to get with 7 wickets in hand. As
Shubham Chandroji and Santosh Palni in the middle will be changing voice to take you towards the climax of this semi-final one. It will be Yogesh Parab with you in the com box. काही समाप्त 19 धावा धावफलकावर 84 धावांचा पाठलाग करत असताना एस एस बदर पारसेम क्रिकेट संघ आपण पाहतोय. मोठा फटका शुभम चंद्रदूच्या बॅटमधून क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडतोय. दोन क्षेत्ररक्षकांच्या वन बॉम्ब समृद्धरूप चौकारासाठी बघायला मिळत. चौकारानं आघात करतोय तो डाव्या हाताचा शुभम चंद्रजी मैदानाच्या आतमध्ये 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. एका भल्या मोठ्या धावसंख्येचा डोंगरएवढी धावसंख्या सुरुवातीला आपल्याला बघायला मिळाली. जे वादळ मैदानावर घोंगावलं गेलं ते मात्र विशाल वांगणकर नावाचं 14 चेंडू 30 धावांची त्यानं बहारदार केली आहे आणि गोलंदाजी वर्गावर गोलंदाज बघायला मिळतोय तो विशाल आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू होता. थोडासा बाहेरचा चेंडू होता. नेत्रहीप पद्धतीचा फटका. हा टेनिस क्रिकेट बरोबर लेदर क्रिकेटची आठवण करून देणारा फटका. कव्हरच्या दिशेनं एक डोळ्यांचं पाळणं फेडणारा फटका आपल्याला बघायला मिळाला शुभम चतुर्वेदीच्या चेंडू पळतून. चेंडूवर आपल्याला बघायला मिळालाय षटकार आणि चौकार आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीला चौकार आलाय त्यानंतर षटकार. 18 चेंडू धावांचा पाठलाग करायचा होता तो 65 धावसंख्येचा आणि जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात एस एस मधून पारसेम क्रिकेट संघाच्या डाव्या हाताच्या शुभम चंद्रोजीच्या चेंडूपळीतून बघायला मिळत आहे. कोलवा टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या शुभम चंद्रोजीच्या विरोधात गोलंदाजी करत असताना या अगोदरचे माझे 2 चेंडू थोडेसे आखूट टप्प्याचे पडले. त्यावर आक्रमण करणारी फटकेबाजी आपल्याला बघायला मिळाली. एस एस मदर पारसेम क्रिकेट संघाचा 84 धावांचा पाठलाग करत असताना शुभमचे आणि त्यानंतर सुंदर चेंडू कमबॅक करणारा विशाल वांगणकरचा बघायला मिळालाय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू पुलचा फटका डीप मिड विकेटला उडवलाय. दमदार शानदार षटकार बघायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. 2च धावा षटकात निघाल्या. गडी बाद मिडन ओव्हर आपल्याला बघायला मिळाले आणि 2च गडी बाद आपला करतो या स्पर्धेच्या माध्यमातून लेखाजोखा आपल्याला बघायला मिळालाय. जे कार्य करायचं होतं ते नितेश गडेकरनं संघाच्या प्रामुख्यानं केलंय पण त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करावं लागेल तो विशाल वांगणकरला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सरळ भेटणं खेळलाय. चेंडूला लॉगॉनचा क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. परतीची पेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर. एकेरी धावसंख्येची मदत मिळत सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 84 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना भव्य दिव्य आयोजन म्युन्सिपालिटी पंचायत लेवलची क्रिकेट स्पर्धा उर्बन वॉक बदर आयोजित सिंधुदुर्ग गोवा बर्ग्यातील क्रिकेट स्पर्धा आजचा अंतिम दिवस आणि पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतो तो JMSR अरंबोल विपक्ष एस एस मदर पारसेम क्रिकेट संघ. मिस टायमिंगचा फटका. सुपर पॉपीचा गोलंदाज स्वतः विशाल वांगणकर झेल टिपत होता. कॉल चुकला. जमिनीवर दान झाला चेंडू आणि चुकलेला कॉल सुपर पॉपीला जीवनदान. एस एस मधून पारसेम क्रिकेट संघाचा जल्लोष बघायला मिळेल की एका बाजूला अरेंबोल क्रिकेट संघाच्या ज्या ताकदीनं गोलंदाजी केली तो सिलसिला चालू असेल. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलकावर 37 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि आता मात्र समीकरण 47 धावांची आवश्यकता.
अभितजी शेडगावकर सर यांच्या संयुक्त विद्यमानानं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यांच्या नेतृत्वाखाली उर्मलबाग ब्रदर्स आयोजित भव्य दिव्य ट्रेडिशनल क्रिकेट स्पर्धा मोरजेम बिग बॅश प्रीमियर लीग हा 5 दिवसांचा क्रिकेटचा थरार 17 तारीखला अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला बघायला मिळतोय. तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आणि राहुल सज्ज झालाय उर्मलबाग यांच्याकडनं गोलंदाजीला. तो सुरुवात करेल. ज्याला जीवनदान मिळालंय मोठ्या फटक्यांसाठी या ठिकाणी त्याला प्रसिद्धी असणारा सुपर पॉपी या नावानं प्रसिद्ध असलेला संतोष आपल्याला बघायला मिळतोय. सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल न ठिकाणी दंडात्मक केले राहुलला. एकेरी धाव संख्येनं शुवर पॉपी मात्र एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये लढत करतोय. 12 चेंडू विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. हे फलंदाजांसाठी नंदनवन असणारं मैदान. या मैदानामध्ये आतषबाजी होईल की काय पारसेम क्रिकेट संघाच्या कोट्यातून. गती परिवर्तनाचा चेंडू बघायला मिळाला. आडव्या बॅटनं पटक्या टोलवायचा होता तो संतोषला मैदानाच्या आतमध्ये. आणि बघूया पंचांकडे या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे पंचांनी. पंचांना चॅलेंज केलंय फलंदाजी करणाऱ्या टीमनं. हा चेंडू वाईड बॉल आहे आम्हाला बोनसची धाव पाहिजे आहे. गोलंदाजाला अजून एक चेंडू टाकावा लागेल एक्स्ट्रा. पण पंचांनी सांगितलंय तुला हा चेंडू खेळण्याचा होता टोलवायचा होता मारायचा होता. आणि सुरुवातीला पंचांनी या ठिकाणी जी घोषणा केली होती फेर डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू डॉट बॉल आपल्याला बघायला मिळालं. सांघिक धावफलक धावफलक खबर 38 धावा धावफलक खबर 11 चेंडू 46 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 चेंडू 46 धावा हे समीकरण आहे. 11 चेंडू 8 मोठे फटके पारसे क्रिकेट संघासाठी सामना विजयी आणि एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे JMSR अरंपूर क्रिकेट संघाला. भव्य दिव्य आयोजन क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेबरोबर अजून एक फेअर डिलिव्हरी. पुन्हा एकदा सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल बघायला मिळेल. प्रेशर आहे वाटतं राहुल ठाकूरकडे कारण वाईड बॉल येत आहेत. चेंडू पासून दूर टाकतोय चेंडू संतोषा आणि त्यामुळे थोडंसं अतिरिक्त दूर गेलेला चेंडू पंचांनी अतिरिक्त स्वरूपात धाव दिली आहे. ती मात्र अजून एक वाईड बॉल न धावपलकावर धावपलक 39 धावपलकावर. समोर टाकलेला चेंडू सुटलेला झेल शुवर पॉपीनं उडवलाय. संतोषनं दमदार शानदार षटकार. समीकरण आता मात्र 10 बॉलला बनवायचे आहेत. 39 10 चेंडू 39 धावा सुटलेलं झेल. हे राहुल ठाकूरच्या विरोधात दमदार फटकेबाजी असेल की राहुल ठाकूर उर्मलबाग यांच्याकडे गोलंदाजी करत असताना कमबॅक करेल. वेगवान पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर पंचाने पुन्हा एकदा वाईड बॉल चिकून गेली आहे. अवंतरच्या स्वरूपात अजून एक धावसंख्या धावपलकावर हे 46 धावा धावपलकावर या 84 धावांचा पाठलाग करत असताना एका बाजूने आपल्याला बघायला मिळते
पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाने शर्तीचे प्रयत्न केले, चेंडू अडवण्यात त्यानं धन्यता मानली आहे. धाव घ्यायची की न घ्यायची दुधावस्था मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. टाळ्यांचा आवाज करून देणारा क्षेत्ररक्षण आहे हर्मल वासियांसाठी केलंय. अमीर ऐन मोकेच्या शनी त्यानं शलांग लावले. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. हा नक्की चेंडू सेफ आहे की त्यावर सीमारेषेबाहेर केलं असं चॅलेंज केलंय ते मात्र क्षेत्र फलंदाजी करणाऱ्या टीमनं स्क्रीनवर दाखवलाय. हा सेफ केलाय, बॉल अडवलाय. धावा आपल्या संघासाठी अरंबोल क्रिकेट संघासाठी आणि सांघिक धावपलकावर बघायला मिळालाय. 47 धावा धावपलकावर. 9 चेंडू 37 धावांची आवश्यकता. मोठा फटका होता, षटकारासाठी नक्कीच गाय धरला होता. पण त्यानंतर काय हवेमध्ये उडी घेत ज्या क्षेत्ररक्षकानं चेंडू अडवला डीप स्क्वेअर लेगचा, त्यानं कॅच धरण्यात धन्यता नाही मानले, चेंडू अडवण्यात त्यानं धन्यता मानली आणि त्यानंतर एकच धाव बघायला मिळाली. पुन्हा एकदा मोठा फटका बघायला मिळतोय शुभम चंद्रोदीच्या बॅट मधून. शर्तीचे प्रयत्न केले मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेटला आणि त्यानंतर षटकाराला. आता मॅचला खऱ्या अर्थानं मजा आली. जसा सामना रसिक प्रेक्षकांना पाहिजे होता तसा सामना बघायला मिळालाय. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. षटकार बघायला मिळालाय. 6 या धावसंख्येनं 53 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळत आहेत. 53 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शुभम चंद्रोदीनं हात कोल्हेत. राहुल तांडेलच्या विरोधात फटकेबाजी ही आक्रमक बघायला मिळते. ते मात्र SS मदर पारसेम क्रिकेट संघाच्या कोटीतून JMSR क्रिकेट संघाला आता कमबॅक करावं लागेल. महत्वाचा सामना जो क्रिकेट संघ विजयी होईल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. सोडून दिला तो चेंडूला. पुन्हा एकदा ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू वाईड बॉल बघायला मिळेल. या वाईड बॉलनं अजून एक अतिरिक्त धाव बघायला मिळेल. हे षटक लांबवलंय भरपूर आपल्याला बघायला मिळत आहे. राहुल तांडेलचा सांघिक धावपलकावर 54 धावा धावपलकावर जो क्रिकेट संघ विजयी तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेतून थांबावं लागेल, निरोप घ्यावा लागेल. सुंदर चेंडू वाईड यॉर्कर केला. क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते. परतीची बिग वेगानं केली आणि त्यानंतर प्रंबल झाला राहुल. स्ट्रायकर एंडला एकच धावसंख्या केलं. सांघिक धावपलकावर 55 धावा धावपलकावर जे मिडल नंबर आली. SS मदर पारसेम क्रिकेट संघासाठी भरपूर टेन्शन पण देऊन गेले. नितेश गडेकरची ऐन मोकेच्या क्षणी निर्धाव षटक बघायला मिळालं. पॉपील मिळालेलं एका बाजूनं जीवनदान संतोषला. एक षटकार त्याचा पण अडवलाय. कारण महत्व माहिती आहे आता हे क्रिकेटचं सेमी फायनलचा सामना आम्ही खेळतोय आणि अशा वेळी आपल्याला 100% असं जास्त योगदान आपल्या गावाच्या टीमला द्यायचं आहे आणि यासाठी शर्तीचे प्रयत्न हे दोन्ही क्रिकेट संघांच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. समोर टाकलेला चेंडू मिस टायमिंगचा फटका. पुन्हा एकदा झेल सोडलाय. धावचीची पण संधी होती, ती पण संधी हुकली आहे. अरंबोल क्रिकेट संघासाठी काही काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला झेल बाद, त्यानंतर आता तो चेंडू निसटला. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावला तर शुभमला आता समीकरण आलंय 6 बॉल आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 28 धावा समीकरण आहे. आज स्पर्धेचा सांगतेचा दिवस आणि येणाऱ्या 26 तारीख पासून पुन्हा एकदा पेडणे तालुक्यात हर्बल साई भटवाडीच्या मैदानावर वेदांत 11 हर्बल आयोजित भव्य दिव्य तालुका गोवा सिंधुदुर्ग तालुका मर्यादित क्रिकेट स्पर्धा 2 आयकॉन खेळाडू एकापेक्षा एक रती मारते त्या मैदानावर खेळताना बघायला मिळतील. तालुका लेवलची क्रिकेट स्पर्धा 1 मार्चला मेगा फायनलचा दिवस असेल. या स्पर्धेचा
गोलंदाजी बरीकबरी गोलंदाज सज्ज झालाय आमच्या मान्यवर कक्ष चेंडकडनं. गोलंदाजीला धनंजय आपल्याला बघायला भेटतोय. 6 चेंडू विजयासाठी आता मात्र 28 धावांची आवश्यकता, ज्याला 2 वेळा जीवनदान मिळालंय आणि हे जीवनदान एका बाजूने बघायला मिळत आहे. बघूया पुढे सरसावत शुवर पॉपीच्या बॅट मधून दमदार शानदार नजाकतवाला फटका बघायला मिळाला. षटकार. सहा बॉलला 28 करायचे होते, आता 5 बॉलला 22 बनवायचे आहेत. धावपलका बरं 62 धावपलका बरं. 5 चेंडू विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. सुटलेला झेल, मिळालेली जीवनदान, त्यानंतर आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिस टायमिंगचा फटका. आता झेल टिपले आणि ज्याचा दबदबा होता मैदानाच्या आतमध्ये एस एस ब्रदर्स पार्सम क्रिकेट संघाचा, तो संघाचा हुकमी एक्का संतोष बॅक टू द पॅव्हलियन. मैदानाच्या आतमध्ये अजून एक धडाकेबाज फलंदाज, मॅच फिनिशर, ज्यावेळी पारसे क्रिकेट संघ संकटात असतो आणि संकट मोचक म्हणून ज्याच्याकडे पारसेवासियांच्या पारसे पूर्ण गावाच्या नजर असतात, तो रुपेश शिवजी मैदानाच्या आतमध्ये धनंजयच्या विरोधात 4 बॉलला बनवायचे आहेत 22. शॉर्ट पी प्रकारचा चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता, रुपेश केलाय. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन पण माघारी परतला. कमबॅक करणारी गोलंदाजी धनंजयची बघायला मिळाली आहे. बरं एस एस मदर पार्सेम क्रिकेट संघाला विचार केला तर साहिल आनोरकर लवकर बाद होणं, आणि साहिल आनोरकर जरी बाद झाला तरी मॅच बनली असते. पण सुरुवातीला 3रं षटक दितेश गडेकरचं मिड नंबर 2 गडी बाद केले, 0 धावा आल्या आणि उर्वरितच्या धावांचा म्हणजे 1 ओव्हर कमी राखत या धावांचा पाठलाग करावा लागला. मिड नंबर बघायला मिळाली आणि हा एका बाजूला अरंबोल क्रिकेट संघानं आपल्याला कमबॅक करून देणारी गोलंदाजी. एवढ्या वर्षीचा टेनिस क्रिकेटचा माझ्या खांद्यावर असलेला अनुभव आणि त्या अनुभवानं गोलंदाजी करत नितीश गडेकरनं खऱ्या अर्थानं आपल्या गावाच्या टीमसाठी एका बाजूनं विजय खेचून आणलाय. पण क्रिकेट हा खेळ आहे, अनिश्चयचा खेळ आहे. 3 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत. आता 22 धावा. स्पेशल रायडर पण थोडासा पाचक लागतो आपल्या रनअप मध्ये, थांबतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त 3 बॉलला 22 बनवायचे आहेत. आता इथून पुढे एस एस मदर पार्सेम क्रिकेट संघाला एक चमत्कार जिंकवू शकतो. एखादा नो बॉल फ्री, त्यावर मोठा फटका येईल, सामन्याचं चित्र बदलेल की धनंजय ज्याला लय सापडलाय मैदानाच्या आतमध्ये, तो सुंदर गोलंदाजी करेल. 8व्या बॅटचा फटका फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपल्याला बघायला मिळालाय, चौकारासाठी बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 66 धाबा धावपलकावर. एक सेव केला मोठा फटका संतोषचा, जो षटकारासाठी होता डीप स्क्वेअर लेगला, तो अरंबोल क्रिकेट संघासाठी पूर्णपणे त्यानं कमबॅक केलं. शुभम चंद्रजीची फटकेबाजी
साईल नारोलकरचं लवकर बाद होणं आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं खऱ्या अर्थानं साईस रामजीला खेळायचं होतं मैदानामध्ये. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिनी आली कॅप्टन पद्धतीने चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय सचिन. नोमे असल्यामुळे चेंडू बिसावत आता जवळ पहिला क्रिकेट संघ आम्हाला सापडलाय. एका बॉलला धावा बनवायच्या आहेत, ते 84 धावांचा पाठलाग करत असताना 17 धावा अजूनही पाहिजे आहेत. एक चेंडू विजयासाठी 17. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर 11 या धावसंख्येनं मागे राहील एस एस बदर पालसेम क्रिकेट संघ आणि त्या 11 धावा कुठे असतील तर ते मिडन ओव्हर गेलंय. जे महत्वाचं षटकात धावा बनायच्या होत्या त्या ओव्हरला निर्धाव षटक त्यानं टाकलंय. खऱ्या अर्थानं कमबॅक केला हरमल क्रिकेट संघानं. जमनी लगतचा फटका बघायला मिळाला आहे आणि पहिला क्रिकेट संघ सुंदर खेळाचं विवरण करायचं JMSR अरंबोल क्रिकेट संघ आपला दणदणीत विजय मिळवत मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. पहिला क्रिकेट संघ आणि त्यानंतर अजून एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. मोक्ष 11 पेंडेम क्रिकेट संघ विपक्ष भूमिका 11 कनका रजत कुडाळकर वर्सेस गौरेश सावळ देसाई, शुभमजा वर्सेस गौरेश नागवेकर ही लढत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. पालसा क्रिकेट संघासाठी सामना कुठे बसला त्यावेळी डॉट मिडन ओव्हर आले, डॉट बॉल गेले, त्यावेळी गडी बाद झाले, त्यावेळी सामना कुठेतरी फसला आणि अरंबोल क्रिकेट संघानं आपला विजयाचा झेंडा हा मेगा फायनल